नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आजच्या विषयाला सुरुवात करताना मला एक कोवळ्या वयात बालपणी किंवा शाळकरी वयामध्ये वाचलेली एका महापुरुषाची गोष्ट आठवते. हा महापुरुष रोज रात्री आपल्या आश्रमामध्ये भक्तगण, अनुयायी किंवा आसपासच्या वस्तीतले लोक यांच्यासाठी एक प्रवचन करायचं. दिवसभर जे चिंतन केलं, मनन केलं, त्याचे जे निष्कर्ष असतील किंवा उपदेश असेल, तो रात्रीच्या प्रवचनातून व्हायचा. आणि म्हणून त्याचे अनुयायी असतील, भक्त असतील किंवा आसपासच्या गावातली मंडळी तिथे जमा व्हायची आणि काय एक तास, पाऊण तास जे काय असेल ते व्हायचं. एकदा असं झालं की रात्रीचं प्रवचन संपल्यावर त्या महापुरुषाने उपस्थितांना सांगितलं, आजचा उपदेश किंवा आजचं प्रवचन संपलंय आणि आता प्रत्येकाने आपापल्या कामाला निघून जावं. रात्र मध्यरात्र किंवा अपरात्र झालेली होती. खेड्यातली माणसं काय करणार? आपापल्या कामाला म्हणजे काय, दिवसभर काम करून थकलेली, आयुष्यात काहीतरी नवं ऐकायला मिळावं उपदेश म्हणून जमलेली खेड्यातली माणसं एवढ्या रात्री दुसरं काय काम करणार? ते जाऊन झोपतात. आपल्याला महापुरुषाने सांगितलं की झोपायचं, आपलं काम करायचं. रात्रीच्या वेळी विश्रांती घेणं, थकलेल्या दिवसभर काम करून थकलेल्या शरीराला आराम देणं, हेच काम असतं. आणि म्हणून गावकरी मंडळी उठली आणि आपापल्या घरी निघून गेली, झोपी गेली. त्या गर्दीमध्ये बसलेला एक सावकार असतो. त्याचं काम काय? तर त्याचं काम उद्या कोणाला कर्ज द्यायची आहे किंवा कोणाचं व्याज वसूल करायचंय, कोणाकडे कर्जाची थकबाकी आहे, कोणावर जप्ती आणायची, या सगळ्याची एक यादी करण्यासाठी तो मात्र लगेच घरी जाऊन झोपला नाही. त्याच्या मनात असा विचार आला की खुद्द महापुरुषाने आपल्याला सांगितलंय की आपापल्या कामाला जा, तर आपलं काम काय आहे, तर उद्या कोणाकोणाकडून वसुली व्हायचे वगैरे वगैरे, याची तयारी आपण केली पाहिजे. हे आपलं रोजचं काम आहे. त्या पुरुषाचे अनुयायी किंवा भक्त होते, जे त्या आश्रमातच वास्तव्य करत होते, ते ठरल्याप्रमाणे आपल्या कामाला गेले. त्यांचं काम असं होतं, गुरुजींनी, आचार्यांनी आज काय सांगितलं ते समजून घेणं, त्याच्यातला आशय शोधणं, त्याच्यावर चिंतन मनन करणं, हेच त्यांचं काम होतं. कारण ते आश्रमामध्ये शिक्षण घ्यायला, ज्ञानार्जन करायला आलेले होते, वास्तव्य करत होते. त्यामुळे गुरुजींनी काय सांगितलं, आपल्याला त्यातलं काय समजलं, आणि समजलं नसेल तर ते समजून घेण्यासाठी त्याचं चिंतन मनन करणं, परिशीलन करणं, हेच त्याचं काम होतं. खुद्द गुरुजी, आचार्य किंवा ते महापुरुष जे होते, ते उठले आणि आज आपण लोकांना जो उपदेश केलाय त्याच्या पुढे ज्ञानाच्या व्याप्ती, ज्ञानाची अजून किती आहे याचं चिंतन मनन करायला निघून गेले. ते सुद्धा झोपायला गेले नाहीत, कारण चिंतन मनन करणं, आयुष्याचा अर्थ लावणं, आयुष्याचा अर्थ आणि आशय शोधणं, हेच त्यांच्या आयुष्याचं कार्य होतं. त्यामुळे उद्या काय करायचं यापेक्षा उद्यासाठी विषय कुठला आपला चिंतनाचा असेल, हा विचार करायला ते निघून गेले, चिंतन मनन करायला. आता गंमत अशी होती की त्यामध्ये त्या जमलेली जी गर्दी होती उपदेश ऐकायला, त्यामध्ये एक चोर सुद्धा येऊन बसलेला होता. आणि तो उठून गेला आणि रात्रीच्या वेळी त्याचं काम चोरी करणं, दरोडे घालणं होतं. तो सुद्धा आपल्या कामाला निघून गेला. म्हणजे कुठे त्यांनी हेरून ठेवलेलं घर किंवा काय असेल, कुटुंब असेल, त्याला लुटण्यासाठी तो निघून गेला. तिथे एक वेश्या बसलेली होती. ती वेश्या सुद्धा उठून गेली आणि म्हणाली, आपल्याला महापुरुषांनी, आचार्यांनी सांगितलंय
की आपलं आपलं काम असेल ते करा. आता देह विक्रय, वेश्या व्यवसाय करणं, हे जर तिचं रात्री अपरात्रीचं काम असेल, कुठच्या तरी पुरुषाला रिझवणं आणि त्याच्याकडून मोबदला घेणं, तर ती सुद्धा आपल्या देह विक्रयाला निघून गेली. आशय काय मित्रांनो या गोष्टीचा? बालपणी जेव्हा वाचली तेव्हा फार काय कळलं असं नव्हतं, पण आज जेव्हा ह्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या होतात, तेव्हा त्याकडे डोळसपणे बघताना माझ्या लक्षात येतं की एक माणूस एक वाक्य बोलतो, एक गोष्ट सांगतो, पण समोर ऐकणारे त्यातला जो आशय आहे तो नेमका पकडतात, की प्रत्येक जण आपापल्या दृष्टिकोनातून आपली जशी भावना आहे त्याचप्रमाणे त्या आशयाकडे, त्या उद्देशाकडे बघतो. यापेक्षा वेगळं काहीच नव्हतं. आणि म्हणूनच वेश्येने वेश्या व्यवसाय केला का? तर गुरुजींनी सांगितलं आपलं काम करायला, आचार्यांनी सांगितलं. मुद्दा असा असतो, एक काहीतरी दोहा आहे, जिसकी रही भावना जैसी प्रभु मूरत तिनं देखी तैसी. हीच गोष्ट या महापुरुषाच्या कथेमध्ये येते, की त्याने बोलताना एक वाक्य बोललंय, एक काहीतरी सांगितलंय, पण प्रत्येक जण आपल्याला पाहिजे तसा अर्थ त्यातून काढत जातो. आपण रोजच्या बातम्या बघितल्या तर वेगवेगळ्या चॅनेलवर, वेगवेगळ्या वर्तमानपत्रात तीच घटना वेगवेगळ्या प्रकारे मांडलेली असते. सध्या एक उत्तर प्रदेशमध्ये कावड यात्रेवरून विषय गाजतोय, की प्रत्येक दुकानदाराने आपलं नाव आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी, दुकानावर, ठेल्यावर, टपरीवर लावलं पाहिजे. का? तर कावड यात्रेत जाणारे लोक पवित्र भावनेने भोलानाथाला अभिषेक करण्यासाठी नदीचं पाणी घेऊन जात असतात, आणि त्यांच्या धर्मभावना दुखावल्या जाऊ नये म्हणून वाटेत कुठे चालत जात असताना, पदयात्रा करत असताना अभक्ष भक्षण त्यांच्याकडून होऊ नये म्हणूनच आपण कुठल्या हॉटेलात जातोय, कुठल्या उपहारगृहात जातोय, याची कल्पना त्यांना मिळावी म्हणूनच ही नावं लिहिली जावी, असा सरकारने एक फतवा काढलाय. आणि त्यावरून काहूर माजले की यातून जातीभेद निर्माण केला जातो. आता असा सरकारचा हेतू आहे का? आरोप करणाऱ्यांसाठी हेतू तोच आहे, यातून जातीयवाद, जातीभेद, धर्मभेद पसरवले जातात म्हणून. पण असा आरोप करणारे गेली काही वर्ष देशाच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या मुस्लिम मालकीच्या हॉटेलवर, प्रामुख्याने खाद्यपदार्थ, भोजन पदार्थ विकल्या जाणाऱ्या किंवा अगदी खाद्यपदार्थ विकल्या जाणाऱ्या दुकानावर हलाल स्टॅम्प असलेलं खाद्य किंवा खाद्यपदार्थ विकायला ठेवतात, तेव्हा या लोकांना त्यात काही गडबड दिसली नाही. नॉर्मल खाद्यपदार्थ आणि हलाल खाद्यपदार्थ यामध्ये नेमका काय फरक असतो? तर मुस्लिम समाजाच्या लोकांनी जे पदार्थ धर्माने हलाल म्हटलेले आहेत, म्हणजे आपल्या धर्माला किंवा धर्माचं अनुसरण करणाऱ्यांना योग्य आहेत, याविषयीचं एक प्रमाणपत्र त्या दुकानावर लावलेलं असतं. म्हणजे मुस्लिमांनी फक्त याच पद्धतीचं, हलाल पद्धतीचं अन्न आणि खाद्य खाल्लं पाहिजे असा आग्रह त्यातून दिसतो. आणि असं कुठलीही ऑथॉरिटी ही प्रमाणपत्र देणाऱ्यांकडे नाहीये. पण जागोजागी हॉटेलवर, दुकानात, खाद्यपदार्थामध्ये असा हलालचे बोर्ड लावलेले किंवा प्रमाणपत्र लावलेली तुम्हाला दिसतील. पण ज्यांना त्यातला धर्मभेद, जातीभेद दाखवायचा नव्हता, ते बघून सुद्धा गप्प होते, त्यावरून कधी हल्लकल्लोळ माजला नाही. पण आज कावड यात्रेच्या निमित्ताने जेव्हा असा फतवा उत्तर प्रदेश सरकारने काढला, त्यावरून हलकल्लोळ माजलेला आहे. आणि तो स्वाभाविक आहे, कारण ज्यांना जातीभेद पसरवायचा असतो त्यांना आपल्या सोयीचा असेल तो अर्थ काढता येतो, आणि जेव्हा सोयीचं नसेल तेव्हा डोळेझाक करता येत असते. नेमकी हीच गोष्ट आहे. आणि मग प्रत्येक जण संविधान, कायदा, घटना, लोकशाही, हे सगळ्या धर्मनिरपेक्षता, ही सगळी पोपटपंची सुरू करतात.
ती पोपटपंची नेमकी त्या गोष्टीतल्या सारखी आहे. पकडलं गेल्यानंतर त्या वेश्येने जर सांगितलं की खुद्द महापुरुषाने एका आचार्यांनी, आश्रमातल्या आचार्यांनी मला उपदेश केला होता, जा की आता रात्रीच्या वेळेला तुझं जे काम आहे ते कर आणि माझं काम एक वेश्या म्हणून देह विक्रय करणं हेच आहे. मग मला जर एक मोठा महापुरुष आदेश देतो की जा रात्रीचं काम तुझं आहे ते उरक, तर मी देह विक्रय केला, याला गुन्हा कसं म्हणणार? हे तर महान कार्य आहे, कारण महापुरुषाने मला आदेश दिलेला होता. महापुरुषाने आपापलं काम करा म्हटलं होतं. चोर दरोडेखोर आहे, तो जो पकडला गेला त्या रात्री चोरी करताना, तर त्याने काय सांगायचं? त्याने बचाव काय मांडायचा? मला खुद्द महापुरुषाने आपलं काम करायला जा म्हणून सांगितलं होतं, आणि मी जर चोर असेल तर चोरी करणं हेच माझं काम आहे. तुम्ही मला अटक करत नाही आहात, तर तुम्ही त्या महापुरुषाच्या महान उपदेशाला कलंकित करत आहात, असं पोलिसांना किंवा कायद्याच्या अधिकाऱ्यांना सांगायचं का? मुद्दा असा असतो की तो चोर असो, ती वेश्या असो, हे आचार्यांनी जे सांगितलंय त्याचा आपल्या सोयीनुसार अर्थ काढत असतात. आणि मग तोच विषय आपण बघितला तर इथे कावड यात्रेच्या बाबतीत हलकल्लोळ करायचा आणि हलाल प्रमाणपत्र लावलंय तिकडे, तिकडे कानाडोळा करायचा यामध्ये दिसतं. आणि हे आता सार्वत्रिक झालेलं आहे, इकडचे आणि तिकडचे असा भेदभाव मी करणार नाही. पण जे कल्लोळ करतात त्यांचा मुखवटा फाडून त्यांचा खरा विकृत चेहरा लोकांसमोर आणणं हे मला माझं कर्तव्य वाटतं, म्हणूनच हे मांडलं. आणि त्याचं आणखीन एक कारण आहे की विपर्यास कसा करायचा ह्याचे नवनवे दृष्टिकोन किंवा नवनवे काय म्हणाल पद्धती अशी मंडळी ही तुमच्यासमोर आणत असतात. मला सांगा, आज जो माध्यमातून कावड यात्रेच्या निमित्ताने हलकल्लोळ चाललाय, यांनी चुकून तरी कधी वेगवेगळ्या मुस्लिम मालकीच्या खाद्यपदार्थाच्या हॉटेलवर किंवा अन्यत्र लावलेले हलाल प्रमाणपत्रावर बातम्या केल्यात, चर्चा केल्यात, काने केल्या? तो सुद्धा हिंदू आणि मुस्लिम असा भेदभाव दाखवणारा, खाद्य पदार्थामध्ये हिंदू किंवा मुस्लिम करणारा, धर्मभेद दाखवणारा प्रकारच होता. आणि तो अनऑथोराइज होता. हे तर निदान उत्तर प्रदेशच्या सरकारने काढलेला फतवा आहे किंवा आदेश आहे. पण हलाल प्रमाणपत्र देण्याचा अधिकार या विशिष्ट मुस्लिम संघटना, संस्था आहेत, त्यांना कोणी दिला? तो संविधान संमत आहे का? उत्तर प्रदेशचं सरकार निदान संविधान संमत आहे, निवडणुकीतून निवडून आलेलं आहे. पण हलाल प्रमाणपत्र देणाऱ्या ज्या संस्था, संघटना आहेत, त्यांना संविधानाने असा कुठला अधिकार दिलेला आहे? त्या संविधान संमत संघटना किंवा संस्था आहेत का प्रमाणपत्र देणाऱ्या? पण नाही, त्याकडे कानाडोळा केला गेला, त्याविषयी माध्यम गप्प बसली. आणि आज कावड यात्रेच्या निमित्ताने एक साधा आदेश सरकारने जारी केलाय, तो कावड यात्रेतल्या पावित्र्यापुरता मर्यादित असताना सुद्धा हलकल्लोळ माजवला जातो. याला विपर्यास करणं म्हणतात, याला विकृतीकरण म्हणतात. आणि हे आज मी अगत्याने मुद्दाम का सांगतोय की काल परवाची गोष्ट आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांनी एक वक्तव्य केलं. हे वक्तव्य त्यांनी भाजपमधल्या नेतृत्वाच्या अहंकाराविषयी आहे असा निष्कर्ष काढण्याचा किंवा तसा आशय त्यात घुसवण्याचा जो प्रयत्न केला जातोय, त्यासाठी मला ही सगळी गोष्ट आणि हे विवेचन करावं लागलं. आज तुम्हाला तो अर्थ शोधायचा आहे. पण बारकाईने बघितलं तर ते वक्तव्य किंवा त्यातला आशय हा जर नरेंद्र मोदींना लागू होत असेल तर तो तसाच्या तसा सोनिया गांधींना पण लागू होतो, गांधी परिवाराला लागू होतो. तो आशय हा तसाच्या तसा अखिलेश यादवना पण लागू होतो, ममता बॅनर्जींना पण लागू होतो. आपल्याला बंगालच्या जनतेने निवडून दिलंय तर आपण बंगालच्या सम्राज्ञी आहोत. आपल्याला भारतीय संविधान लागू होत नाही, सुप्रीम कोर्टाचे आदेश लागू होत नाहीत, हायकोर्टाचे आदेश लागू होत नाहीत. अशा पद्धतीत जेव्हा ममता बॅनर्जी वागतात
तेव्हा मोहन भागवत हे ममता बॅनर्जी विषयी बोलतात असा निष्कर्ष का काढला जाऊ शकत नाही? दिल्लीचे मुख्यमंत्री जे तुरुंगात आहेत त्यांना असं वाटतं की दिल्लीच्या लोकांनी आपल्याला विधानसभेमध्ये प्रचंड बहुमत दिलंय, 70 मध्ये 64 आमदार आपल्या पक्षाचे आहेत आणि म्हणून दिल्लीमध्ये सगळे कायदे सगळी घटना झुगारून मनमानी करायचा अधिकार आपल्याला मिळालेला आहे. आपण साक्षात दिल्लीसाठी परमेश्वर झालेलो आहोत, अशा पद्धतीचं वर्तन केजरीवाल करत नाहीत का? जे भारताच्या किंवा दिल्लीच्या सामान्य नागरिकाला कायदे लागू होतात, अगदी केजरीवालांचे सहकारी असलेल्या मनीष सिसोदिया किंवा सत्येंद्र जैन यांना लागू होतात, ते कायदे आपल्याला लागू होत नाहीत. अशा पद्धतीत जेव्हा केजरीवाल वागायला लागतात तेव्हा ते स्वतःला साक्षात देवता किंवा ईश्वर समजायला लागले, तसा होत नाही का? आणि मग मोहन भागवत हे केजरीवालांविषयी असं बोलले असाही निष्कर्ष काढता येतो. पण काढला गेलाय का? काढला गेलाय का? काँग्रेसचा अध्यक्ष किंवा काँग्रेसचा सर्वोच्च नेता आणि काँग्रेसमधले सगळे निर्णय घेण्याचा, भले बुरे असतील, निर्णय घेण्याचा सगळा अधिकार फक्त गांधी खानदानामध्ये जन्माला आलेल्या व्यक्तीलाच असतो. हे जे वर्तन राहुल गांधी, प्रियांका वाड्रा किंवा सोनिया गांधी करतात, तोच आशय मोहन भागवत यांच्या विधानातून काढता येत नाही का? पण असा काढला गेला नाही. त्याचा धागा कुठे जोडला जातो? तर फक्त मोदींसाठी. पण ज्या प्रकारे तुम्ही मोदींना याद गोवण्याचा प्रयत्न करता, त्याच प्रकारे तोच आशय आणि तोच निष्कर्ष वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांना सुद्धा लागू होतो. पण त्याकडे कानाडोळा करायचा. विपर्यास तिथे होतो मित्र. लागोपाठ 2 निवडणुकीत काँग्रेसची ढोळधाण करणारं नेतृत्व म्हणजे राहुल गांधी, म्हणजे राहुल गांधी. पण तरीही राहुल गांधींना हटवून नवं नेतृत्व काँग्रेस पक्ष आणू शकला नाही, कारण काँग्रेस पक्षामध्ये आज गांधी परिवाराला देवतेचा परिवार मानला जातो आणि त्यामुळे यश मिळो अपयश मिळो भक्ती गांधी परिवाराची करायची, बंगालमध्ये ममता बॅनर्जींची करायची, दक्षिणेमध्ये करुणानिधींच्या परिवाराची करायची आणि दिल्लीमध्ये केजरीवालांचे देवारे माजवायचे. मोहन भागवत कोणासाठी बोललेत? पण त्याचा अर्थ आपापल्या प्रकारे सांगणारे विश्लेषक, संपादक, पत्रकार किंवा विविध पक्षांचे राजकीय नेते हे त्या कथेतली वेश्या किंवा डाकू जसा आपल्याला पाहिजे तो सोयीस्कर अर्थ काढतात, त्यापेक्षा वेगळे आहेत का? मोहन भागवत एकच आहे. मोहन भागवत त्या संघाचे सरसंघचालक आहेत. ते एकच वाक्य बोललेले आहेत. त्यात त्यांनी कोणाचं नाव घेतलेलं नाही, कुठलाही राजकीय किंवा पक्षीय संदर्भ दिलेला नाही. पण भागवतांच्या त्या वक्तव्यामध्ये प्रत्येक जण आपल्याला सोयीस्कर असेल असा भगवान शोधतोय. योगायोग असा आहे की संघातल्या कोणी किंवा भाजपतल्या कोणी भागवतांचं विधान ममता दिदींना लागू होतं, केजरीवालला लागू होतं, गांधी परिवाराला लागू होतं, करुणानिधी परिवाराला लागू होतं, ठाकरे परिवाराला लागू होतं, असं कुठेही म्हटलं नाही. निदान भाजपमध्ये तरी कोणी प्रवक्ता नेता भागवतांच्या विधानामध्ये आपल्या राजकीय सोयीनुसार विपर्यास करताना दिसत नाहीये. त्यामुळे विपर्यास कोण करतो? अर्थातच त्या कथेमध्ये सुद्धा तुम्ही बघाल तर आलेले भक्त, जमलेले भक्त, अनुयायी महापुरुषाचे यांनी कुठला विपर्यास केला नाही. पण विपर्यास करणारे कोण होते? तर ती वेश्या होती आणि डाकू असतात, जे आपल्या पापावर पांघरुण घालण्यासाठी अशा वक्तव्याचा विपर्यास करतात आणि आपल्या सोयीचा आशय पुढे आणतात.
आणि त्यामुळे भागवतांचं वक्तव्य म्हणजे मोदींना मारलेला टोमणा आहे किंवा मोदींवरचा निशाणा आहे असं काढणारे, असा आशय शोधून काढणारे आहेत. ते ती वेश्या किंवा डाकू यांच्यापेक्षा वेगळे आहेत का? विचार करा मित्रांनो. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.